आजपासून राज्यभरात सर्वत्र पावसाचा जोर वाढण्याची शक्यता. विदर्भ आणि मराठवाड्यात देखील ऑरेंज अलर्ट. 7 जुलैपर्यंत अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा. मुंबईमध्ये सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाची हजेरी. शहर आणि उपनगरांमध्ये पावसाच्या जोरदार सरी. 2 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे वातावरणात गारवा. ठाण्यात मुसळधार पावसाची हजेरी. मुख्य बाजारपेठ जलमय. 24 तासात ठाण्यात 117 मिलीमीटर पावसाची नोंद. महापालिका क्षेत्रात सखल भागात पाणी साचलं. चंदनवाडी परिसरात झाड कोसळल्याची घटना. ठाण्यातील खोपरी बाराबंगला परिसरात पावसाचं पाणी. काल देखील या परिसरात पाणी साचून नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या प्रभागातच पावसाचं पाणी साचलं. वसई विरारमध्ये सकाळपासूनच पावसाची दमदार हजेरी. अनेक सखल भागातले रस्ते पाण्याखाली. नालासोपारा पूर्वेकडील स्टेशन परिसरात रस्त्याच्या कडेला पाणी साचलं. रायगड जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट. माणगाव, म्हसळा, रोहा, महाड, पोलादपूर, श्रीवर्धन तालुक्याला रात्रभर मुसळधार पावसानं झोडपलं. रायगडच्या दक्षिण भागामध्ये पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात. जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा. मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावर ठिकठिकाणी पाणी साचलं. महामार्गावर वाहतूक मंदावली. रायगडला 2 दिवस पावसाचा रेड अलर्ट. रायगडमधील अंबा नदीच्या पाणी पातळीत वाढ. अंबा नदी इशारा पातळीवर. अलिबागमध्ये देखील मुसळधार पाऊस. समुद्रकिनारी आणि नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. रायगडमध्ये पावसाचा जोर वाढला. नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ. काळा नदी दुथडी भरून. केंद्रीय जल आयोगाकडून नद्यांच्या पाणी पातळीची मोजणी सुरू. रत्नागिरीतील चिपळूणच्या परशुराम घाटातलं विघ्न संपता संपेना. डोंगरातून येणारं पाणी जाण्यासाठी तयार केलेले कॉन्क्रीटचं बांधकाम पहिल्याच पावसात वाहून गेलंय. प्रशासन आणि ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते. रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील वेरळ घाटात दरड कोसळल्यानं वाहतुकीवर परिणाम. मुंबईला जाणाऱ्या दिशेनं दरड कोसळली. धीम्या गतीनं, अतिशय धीम्या गतीनं एकेरी वाहतूक सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी. पुढील 4 दिवस अतिवृष्टीचा इशारा. एनडीआरएफचं विशेष पथक सिंधुदुर्गात दाखल. समुद्रावर ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगानं वारे. 2 मीटरपर्यंत लाटा उसळणार असल्याची शक्यता. मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील मोठ्या व लघु अशा 28 धरणातील पाणी पातळीत मोठी वाढ. धरणांमध्ये एकूण 41.54% पाणी साठा. सुतारवाडी, पाभरे, संदेरी आणि खैरे धरणं 100% भरली. रायगडवासियांची पाण्याची चिंता मिटली. कोल्हापुरात पंचगंगा नदीवरील शिंगणापूर बंधारा पाण्याखाली. शिंगणापुरातून प्रयाग चिखलीकडे जाणारी वाहतूक बंद. अहिल्यानगरमधील भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचं आगमन. धरणात संथ गतीनं पाण्याची आवक सुरू. यंदा पाऊस उशिरा सुरू झाल्यानं पाणीसाठा अत्यल्प. पावसाचा जोर कायम राहिल्यास पाणीसाठा 30% जाण्याची शक्यता. गोंदिया जिल्ह्यात 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस. गोरेगाव तालुक्यातील पुलावरून पाणी वाहत असल्यानं बबई कमरगाव मार्ग बंद. मुसळधार पावसानं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध सावडाव धबधबा प्रवाहित. दरवर्षी हजारो पर्यटक या धबधब्याला भेट देतात. मुंबई गोवा महामार्गापासून अवघ्या काही अंतरावर असणाऱ्या या धबधब्याची नयनरम्य दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात रेकॉर्ड. पावसामुळे दाट धुक्यात लोणावळा शहर हरवलंय. घाटमाथ्यावरील डोंगररांगा, दऱ्या आणि रस्ते धुक्यात लपल्याचं हे दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांचीही गर्दी. महाबळेश्वरमध्ये पावसाची जोरदार हजेरी. वेण्णा लेक, विविध पॉइंट्स आणि घाट परिसरात दाट धुक्याची चादर. दृश्यमानता कमी झाल्याने पर्यटकांनी वाहन चालवताना आणि निसर्गाचा आनंद घेताना सावधानता बाळगण्याचं आवाहन. हिंगोली शहरात सकाळपासूनच पावसाला सुरुवात. रखडलेल्या पेरड्यांना वेग येणार. जिल्ह्याभरात सगळीकडे ढगाळ वातावरण. पावसाचा जोर वाढल्यानं भात लावणीच्या कामाला वेग. सिंधुदुर्गात 55 हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद पदाधिकारी आणि अधिकारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसेंनी भात लावणीचा अनुभव घेतला.